जर तुम्ही एक ऑप्शन सेलर असाल तर तुम्ही काय करायला हवं, परत थोडं रिवाईज करूया. जर VWAPच्या वरती प्राइसेस जात आहे, मी खाली जायची वाट बघेल, प्राइसेसला खाली जाऊ देईल. खाली गेल्यानंतर जेव्हा केव्हा एक बुलिश कॅन्डल येईल, तिचा लो जेव्हा जाईल तेव्हा मी परत सेलिंग करेल. कारण की बाईंगच्या केसमध्ये मी वरती रेड कॅन्डलचा विचार करतो, सेलिंगच्या केसमध्ये मी VWAPच्या खाली प्राइसेस जाऊ देईल आणि खाली गेल्यानंतर मी परत एक पुलबॅकचा वेट करेल ग्रीन कॅन्डलचा, कारण की मला तेव्हा सेलिंग करायची, म्हणून मी ग्रीन कॅन्डलच्या लोला सेलिंग करेल. चला एखादं एक्झाम्पल बघूया. हा बघा, हा एक्झाम्पलमध्ये आपण जेव्हा बघू, प्राइजेस VWAPच्या आसपास होवर करतात आहे, प्राइजेस वर गेल्या, VWAPच्या थोड्या लांब गेल्या, खाली पडल्या. खाली पडल्यानंतर मी पहिला जेव्हा ड्रॉप आला तेव्हा सेलिंग नाही करत आहे, मी एक पुलबॅकचा वेट केला जो VWAPच्या जवळ जाईल. हा VWAPच्या जवळ गेला पुलबॅक, मला कळालं की VWAPच्या खालच्या साईडला ग्रीन कॅन्डल आली आहे, कारण की मला आता सेलर म्हणून सेलिंग करायचं आहे. जेव्हा केव्हा या ग्रीन कॅन्डलचा ब्लू कॅन्डलचा लो जाईल तेव्हा मी शॉर्ट सेलिंग करेल आणि मला शॉर्ट सेलिंगमध्ये बहुतेक त्याच कॅन्डलमध्ये टार्गेट मिळालं किंवा अजूनही खाली गेलं आणि मार्केट मला टार्गेट देत राहिलं. पण मी खूप लांब जाऊन ग्रीन कॅन्डल शोधेल का की तिचा लो गेल्यावर सेलिंग करेल? नाही. तर मी VWAPच्या जवळ कुठलाही पुलबॅक असेल, त्या पुलबॅकचा लो तुटला तर शॉर्ट करेल, कारण की माझा SL खूप छोटा असेल. मी SL VWAPच्या जवळ ठेवू शकतो, थोडासा वरती ठेवू शकतो. या सगळ्या गोष्टी मी रिस्क मॅनेजर म्हणून करू शकतो.